नमस्कार मैत्रिणी, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी मिक्स व्हेज ही भाजी दाखवणार आहे. तर चला मैत्रिणींनी, यासाठी मी कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्या आहे मी तुम्हाला सांगत आहे. यामध्ये मी फ्लावर, बटाटा, वांगे, कारलं, लाल भोपळा, टोमॅटो, शिमला मिरची आणि भेंडी या सर्व भाज्या मी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत. आता कधी कधी मुलं कारलं खायचा कंटाळा करतात, लाल भोपळा खायचा कंटाळा करतात. त्यामुळं अशा प्रकारे जर त्यांना हे मिक्स करून दिलं तर ह्या भाज्या मुलांच्याही पोटामध्ये जातात आणि त्यांना समजतसुद्धा नाही यामध्ये कारला आणि लाल भोपळा घातला. आता या सर्व भाज्या मी बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहे. आता वांगा आणि बटाटा अगदी वेळेवर आपण कट करून घ्यायचं आहे, कारण वांग बटाटा हे काळं पडतं आणि ते पाण्यामध्ये टाकलं तर त्याचं सर्व पोषक तत्व निघून जातात. त्यामुळं मी हे पाण्यामध्ये टाकत नाही, अगदी वेळेवर चिरून घेत असते. तर चला मैत्रिणींना, आता ही भाजी कशी करायची हे मी तुम्हाला आता दाखवत आहे. आता हे सर्व मी बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी काय काय मसाले टाकणार आहे तुम्ही बघा. आता यामध्ये मी टाकलेलं आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकणार आहे. आता हे सर्व भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि यामध्ये मी अजून काही मसाले टाकणार आहे. तर चला मैत्रिणींना, तुम्ही पुढं नक्की बघा. आता यामध्ये मी शेंगादाणा कूट आणि यामध्ये लाल मिरची, लसूण आणि खोबरं हे मी वाटून घेतलेलं आहे. शेंगादाणा कूट, लाल मिरची, लसूण आणि खोबरं हे मी बारीक करून घेतलेलं आहे. तर चला, आता यामध्ये अजून काही मसाले मी ॲड करणार आहे. तर आपण पुढे बघूया. आता यामध्ये मी लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, हळद आणि यामध्ये मी मॅगी मसाला वापरणार आहे. आता चला मैत्रिणींना, आता ही भाजी आपण कशा प्रकारे करते मी हे तुम्ही नक्की बघा. आता ही आपली सर्व तयारी भाजीची झालेली आहे. आता ही भाजी मी टिफिनसाठी करत आहे. आता गॅसवर मी फ्राय पॅन ठेवलेला आहे. आता यासाठी पसरट भांड्याचा जास्तीत जास्त वापर करायचा, कारण पसरट भांड्यामध्ये कोरड्या भाज्या ह्या फार लवकर होतं. आता मी फ्राय पॅन घेतला आणि त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला या तेलामध्ये भाज्या थोड्या थोड्या अशा शिजवून घ्यायच्या आहेत, अशा शालो फ्राय करून घ्यायच्या आहे. एक पळी तेल टाकलेलं आहे आणि पहिल्यांदा आपण वांगा आणि बटाटा, कारण हे काळं पडतं त्याच्यामुळं हे अगोदर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर या एक पळी तेलामध्ये आपण ते शालो फ्राय करून घेऊया. तर चला मैत्रिणींना, आता हे व्यवस्थित आपण आता 5 मिनटं आता नंतर हे काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी कारला आणि भेंडी शिजवून घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर आपल्या लाल भोपळा आणि फ्लावर अगदी 2च मिनटं ते परतून घ्यायचे, कारण या भाज्या फार पटकन शिजतात. त्याच्यामुळे एक पळी तेलामध्येच आपण या सर्व भाज्या परतून घेतलेल्या आहेत. आता आपण फ्लावर आणि लाल भोपळा परतून घेऊया. तर चला मैत्रिणींना, आता परतून घेतलेलं आहे. आता सर्व भाज्या आपल्या परतून झाल्या आहे. त्यामध्ये मी अगदी छोटा चमचा भरून तेल टाकलेलं आहे, कारण अगोदरच आपण एक पळी तेल वापरलेलं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. आता फोडणीसाठी जिरे आणि मोहरी दोन्हीचाही मी वापर केलेला आहे. तर चला मैत्रिणींना, आता दोन्ही मी त्या फोडणीमध्ये टाकलेलं आहे आणि आता ते सर्व मसाले आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्यामध्ये कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, मॅगी मसाला आणि हळद आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि आता आपण राहिल्या होत्या भाज्या टोमॅटो आणि शिमला मिरची. आता ह्या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही, त्यामुळे ते आपण सगळ्यात शेवटी फोडणीमध्ये टाकलेल्या आहेत. आणि आता व्यवस्थित आपण ही फोडणी सर्व भाज्यांना लावून घेऊ आणि त्यानंतर आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत आणि आता यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता फोडणीत टाकला तर सर्व बाजूने तेल उडते, त्याच्यामुळं पसरट भांड्यामध्ये कढीपत्ता हा मी नंतरच टाकते. आता यामध्ये सर्व भाज्या मी टाकून घेतलेल्या आहेत. आता व्यवस्थित त्याला मसाला लावून घ्यायचा आहे. तर बघा मित्रांनो, आता या सर्व मिक्स भाज्या आपण त्यामध्ये टाकल्या आहे आणि अगदी थोड्या प्रमाणात यामध्ये पाणी टाकायचे, कारण हे मसाले जळू नये म्हणून आपल्याला त्यामध्ये अगदी थोडंसं 2-3 चमचे मी पाणी टाकून घेतलेलं आहे.
आणि आता आपण ते कूट त्यामध्ये ॲड केलेले आहे दोन्ही पण. आता हे व्यवस्थित आपण आता हलवून घेऊया आणि आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर मिठानंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित ते हलवून 5 मिनटं आपण ते वाफवून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता ही आपली मिक्स व्हेज भाजी रेडी झालेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही भाजी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.